अगस्तीस आतारे जो आचमनी एक क्षणी तुझं प्याला, अशा पद्धतीची रचना सावरकर करून जातात. आणि मग मातृभूमीवरचं हे प्रेम कमी होता होत नाही. असंच प्रेम कुसुमाग्रजांच्या प्रेमयोग नावाच्या कवितेत आहे. त्याच्यानंतर वेदांती काटा ऋते कुणाला हे गाणार आहे. त्याचं एक पार्श्वभूमी तयार व्हावी म्हणून मी फक्त ही कविता आपल्यासमोर सादर करतो. प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं. राधेच्या वत्सल स्तनांवर करावं, कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं, भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणांवर करावं, दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं, अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं, बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं, यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं, वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं, गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं, मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं, प्रेम खड्गाच्या पात्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं, पेंद्याच्या बोबड्या बोलांवर करावं, यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आसवांवर. प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं, कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर. ज्याला तारायचं आहे त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं आहे त्याच्यावरही करावं. प्रेम योगावर करावं, भोगावर करावं, त्याहूनही अधिक त्यागावर करावं. सावरकर. प्रेम चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्य कालातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. आणि मग हे प्रेम भंग झालं की मग काटा रुततो आणि मग वेदना विव्हळतपणे पुढे येते. काटा रुते.
ऑन अ लाइटर नोट या काट्याबरोबरच आपल्याला घड्याळाचे काटे सुद्धा